तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या कोबीची टिक्की आपण बनवून तयार झालेली आहे। तर बघा एवढी छान अशी एकदम वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी बनवून तयार झालेली आहे। बघा खायलाही टेस्टी, तुम्ही कशी खाऊ शकता, अशी खाऊ शकता किंवा डाळ भात वगैरे त्याच्याबरोबर पण खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळे? अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवूया कोबीची वडी बनवूया। त्याच्यासाठी मी घेतले कोबी कापून घेतले, कांदा, शिमला मिर्च, गाजर, आलं लसूण, हिरवी मिरची आणि अर्धा लिंबू हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आणि लिंबू हे मी ठेचून घेते थोडंसं। हे सगळं आपण एकत्र करून घेऊया। हे आपण आलं लसूण केलंय ते पण टाकून घेऊया। टाकून घ्यायचं सर्व। मसाले टाकून घेऊया आपण। गरम मसाला, मसाला, धने जिरे पावडर, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, जसं आवडत असेल तसं। तो ओवा घालूया, थोडेसे जिरे, थोडंसं तेल, सफेद तीळ आहे, तुम्ही काळं तेल पण घालू शकता त्याच्यात। थोडं आपण चण्याचं पीठ घालून घेऊया। पाच 6 चम्मच चण्याचे पीठ आपण टाकून घेतला यात। 5 ते 6 चम्मच तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। मी आपलं थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेते, साधारण 3 चमचे। आणि आता मीठ घालून घेऊया चवीनुसार। यातच आपण लिंबू टाकून घेऊया, जे अर्धा आपण घेतलं होतं। पाणी घालून व्यवस्थित भिजवून घेऊया। तर अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलंय ना। आता आपण ह्या ताटीमध्ये काढून घेऊया आणि गरम पाणी ठेवलंय त्याच्यावरती आपण हे प्लेट ठेवून देऊया। तर अशा प्रकारे आपण याला इथे ठेवलंय। आता वाफवून घेऊया आपण 10-15 मिनिटं। तर बघू शकता असं वाफवून व्यवस्थित झालंय। आणि त्याच्या शेत कट करून घेऊया।